आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बनावट केवायसी आणि पतसंस्थेचा वापर करून 800 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याचा मोठा घोटाळा ईडीनं उघडकीस आणलाय। ऑनलाईन सट्टेबाजी आणि गेमिंग प्लॅटफॉर्मवरचा काळा धंदा उघड झालाय। हा घोटाळा करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आलाय। फसवणुकीतून गोळा झालेला हा पैसा देशाबाहेर पाठवण्याकरता ऑल इंडिया पॅनल एक्सचेंज या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे। एका क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नावावर बनावट केवायसी कागदपत्र तयार करून बँक खाती आणि क्रिप्टो वॉलेट्स उघडण्यात आली होती आणि हा पैसा लपवण्यासाठी अनेक बोगस कंपन्यांचा वापर करण्यात आला होता। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, 800 कोटींचा घोटाळा, पैसे एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये, क्रिप्टोकरन्सीचा वापर, नेमकी याची मोडस ऑपरेंडी काय होती? मग ती गुंग करणाऱ्या सगळ्या गोष्टी यातनं समोर येत आहेत। म्हणजे की एका ग्राहकाला, म्हणजे तुमच्या हातात असलेला जो मोबाईल आहे, या मोबाईलवर तुम्हाला एक मेसेज येतो आणि ऑनलाईन गेमिंग ॲपचा तो मेसेज, इन्व्हेस्टमेंट तुम्हाला अधिक डबल करून देऊ असा मेसेज, आणि ती एक लिंक येते आणि ती लिंक फसवणुकीच्या पद्धतीनं तो माणूस ती लिंक उघडतो, त्यात थोडे पैसे गुंतवतो आणि त्या पैशातनं त्याला फायदा झाल्यानंतर त्याचा विश्वास बसतो आणि मग काय, आणि इथून हा प्रकार सुरू होतो। हा प्रकार झाला जळगावच्या एका ग्राहकासोबत, ज्याला मोबाईलवर ही लिंक आली होती। पुण्यापर्यंत त्याचे धागेदोरे पोचले, पुण्याला सुद्धा अशीच एक लिंक आली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस खूप पैसे बँक खात्यातनं गेले त्यावेळेस लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे। मग अर्थात पोलीस तक्रार झाली आणि पोलिसांच्या तक्रारीमध्ये काही वेगवेगळे सोर्स समोर यायला लागले आणि याचमुळे या प्रकरणामध्ये ईडीनं एंट्री केली आणि मग त्यानंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं। पुण्याच्या हिंजवडीतील IT पार्क, अत्यंत प्रतिष्ठित एरियामधली एक ॲडसम फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीपर्यंत ईडी पोहोचली आणि अनेक शेल कंपन्यांचं जाळं समोर आलं। पतसंस्थेच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी आणखीन वॉलेट अकाउंट उघडण्यासाठी म्हणून पतसंस्थेच्या खात्याचा बनावट केवायसीचा वापर करून हे सगळं जाळं समोर आलं होतं। पुणे, बेंगलोर, मुंबई या ठिकाणी रेड टाकण्यात आल्या आणि जवळपास 800 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग ट्रान्झॅक्शन समोर आले। अनेक शेल कंपन्यांचं जाळं समोर आलं। हा पैसा क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशात वळवण्यात आलेला आहे। अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। प्रत्येक माणसानं आपल्या हातात असलेला मोबाईल, हा येणारे मेसेज, EPK फाईल आणि फसवणूक करणाऱ्या लिंक या चुकूनही उघडू नये, नाहीतर त्याचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे। काळा पैसा पांढरा करण्याचं एक मोठं रॅकेट ईडीनं उद्ध्वस्त केलेलं आहे। येत्या दिवसात याच्यात अजून मोठे धक्कादायक खुलासे येईल। जी माहिती समजते त्यानुसार जवळपास 13,500 कोटीपर्यंत ट्रान्झॅक्शन झाल्याची प्राथमिक माहिती समजते। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे न्यूज 18 मराठी आपल्या सगळ्यांना अपील करते, आवाहन करते की ज्या अननोन लिंक्स, म्हणजे माहीत नसलेल्या लिंक्स आपल्याकडे येतात, मोबाईलवरती येतात, एक तर त्या उघडू नका आणि दुसरी गोष्ट, दाम दुप्पट पैसे होतील या नादात तर अजिबातच पडू नका।